बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, एका पाण्याची टाकी 30 मीटर लांब, 7 मीटर रुंद व 3 मीटर खोल असल्यास त्या टाकीत किती पाणी मावेल असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, टाकी इष्टिका चित्ती आकृतीची आहे आणि असे प्रश्न सोडवत असताना इष्टिका चित्तीचे घनफळ, बरोबर आहे, इष्टिका चित्तीचे घनफळ काढण्यासाठीचं सूत्र म्हणजे लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची ह्या सूत्राचा अवलंब करून अशा पद्धतीचे प्रश्न सोडवा। ओके सर, इथं उंची दिली नाही लेकरांनो, ही खोली म्हणजेच उंची, बरोबर आहे। खोलीचा अर्थ उंची असा होतो, लक्षात घ्या। लांबी रुंदी आणि उंची या सूत्रामध्ये टाका। पाण्याच्या टाकीची आपल्याला धारक क्षमता विचारली। टाकीची लांबी आहे 30 मीटर, ती इथे लिहा। रुंदी आहे 7 मीटर आणि मित्रांनो खोली म्हणजेच उंची, ती इथे लिहा 3। ओके, हा गुणाकार करा। 30 गुणिला 7 210 सर, 7 3 21 आणि हे 0 गुणिला आहे पुन्हा 3। आता 3 0 0, 3 1 3 आणि 3 2 6। हे काय आलं उत्तर हो सर? घन मीटर। आता इथं आपल्याला घन मीटरमध्ये उत्तर नाही दिलं, लिटरमध्ये दिलं, देऊ द्या मित्रांनो। एक घन मीटर म्हणजे 1000 लिटर होतात, बरोबर। ह्या काही बारीक गोष्टी पक्क्या पाठ करा। तर 630 घन मीटर, बरोबर आहे का, म्हणजे किती लिटर? तर याला 1000 काय करा, गुणा। लक्षात आलं तुमच्या? 1000 गुणायचं म्हणजे काय बघा। आता हे 3 0 अगोदरच देऊन टाका, खाली दिले सर। 1 0, 1 गुणिला 0 म्हणजे 0, 1 गुणिला 3 म्हणजे 3, 1 गुणिला 6 म्हणजे 6। ओके, आपल्याला एका पाण्याची टाकी 30 मीटर लांब, 7 मीटर रुंद व 3 मीटर खोल असल्यास त्या टाकीत किती पाणी मावेल असा प्रश्न विचारला होता। 6,30,000 लिटर ही त्या पाण्याच्या टाकीची धारक क्षमता आहे। हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलं आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा करतो। आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत माझे प्रत्येक व्हिडिओज शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। रामकृष्ण आहे।